राष्ट्रवादी पक्षाकडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत 32 महामंडळांची मागणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली। पुढील समन्वय समितीच्या बैठकीत आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपाचा आकडा निश्चित होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ज्या महामंडळाचे अध्यक्ष हे स्वतः मंत्री असतील त्या खात्याला घटक पक्षातील इतर 2 पक्षाचे प्रत्येकी एक उपाध्यक्ष देण्याचा निर्णय देण्यात आलाय। तर सध्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार हेच सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर एसटी महामंडळाचे अध्यक्ष मंत्री प्रताप सरनाईक आहेत। राज्यातील एकूण महामंडळाचे अध्यक्ष व्यतिरिक्त 650 सदस्यांची लवकरच नेमणूक होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, एकूणच जर आपण पाहिलं तर सध्या राष्ट्रवादी पक्षाकडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत 32 महामंडळांची मागणी केल्याची माहिती मिळते। काय ताजे अपडेट आहे? नक्कीच कालची जी बैठक होती ती अतिशय महत्त्वाची होती। महामंडळ वाटपासंदर्भात कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा जी आहे झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कालची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्यात 170 महत्त्वाच्या महामंडळांपैकी एकूण 32 महामंडळांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। 32 महामंडळे ही आमच्या पक्षाला मिळाली पाहिजेत संख्याबळानुसार अशी मागणी कालच्या बैठकीमध्ये करण्यात आली आणि सोबतच जे महत्त्वाचे आहे त्या महत्त्वाच्या महामंडळांपैकी देखील आमच्या वाट्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त महामंडळ येतील अशा पद्धतीची कालच्या बैठकीमध्ये मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आता दुसरी जी अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे समन्वय समितीची जी शेवटची बैठक असेल महामंडळासंदर्भात त्या समन्वयाच्या बैठकीमध्ये आमदारांच्या म्हणजे घटक पक्षाच्या आमदारांच्या संख्येनुसारच सगळ्यांना महामंडळाचं वाटप जे आहे ते केलं जाईल। ज्या पक्षाची जेवढी ताकद तेवढी महामंडळ जी आहे ती त्या पक्षाला देण्यात येणार आहे। मात्र जास्तीत जास्त महामंडळ आपल्या पक्षाला मिळायला पाहिजे यासाठीचे प्रयत्न आता पक्षाकडनं जे आहेत ते केले जात आहे आणि काल राष्ट्रवादीने 32 महामंडळांची मागणी जी आहे ती केलेली आहे। सोबतच धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू।